एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपाची चर्चा सुरू असताना ठाकरे गटाने आपले 11 उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येते। ठाकरे गटाने मवियाच्या जागा वाटपाआधी उमेदवार निश्चित केल्याने मवियात वाद निर्माण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार ठरले। लोकसभेसाठी 11 जणांना कामाला लागण्याचे आदेश। मवियाच्या जागा वाटपाआधीच उमेदवार निश्चित। लोकसभा निवडणुकीचं महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही जाहीर झालेलं नसताना ठाकरे गटाने मात्र 11 उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरे गटाने 11 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून त्या संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे, बुलडाणामधून नरेंद्र खेडेकर, ईशान्य मुंबईत संजय दीना पाटील, रायगडमध्ये अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, परभणीमधून संजय जाधव, ठाण्यामधून राजन विचारे। बुलडाण्याच्या नरेंद्र खेडेकरांनीही या माहितीला दुजोरा दिलाय। बुलडाणा लोकसभेमध्ये येणाऱ्या 6 विधानसभा या आपण त्या ठिकाणी जाऊन सभा घेऊ असं आश्वासित केलं आणि ते लवकरच त्या ठिकाणी येणार आहेत। राहिलं उमेदवारीचा प्रश्न, उद्धवजी हे पक्षप्रमुख आहेत, पक्षप्रमुखच महाविकास आघाडीमध्ये सर्वांच्या समक्ष जागा वाटपाचं धोरण असेल, त्या ठिकाणी उमेदवारांच्या घोषणा असतील, हे उद्धवजीच करतील, ते पक्षप्रमुखच करतील। मवियाचं जागा वाटप ठरलेलं नसताना ठाकरे गटानं 11 उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले असतील तर इतर घटक पक्षांकडून त्यावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।